बघितल्या बघितल्या तोंडाला पाणी सुटेल असा झणझणीत आणि चमचमीत ताजं वाटण घालून बनवलेला कोळंबीचा रस्सा. नमस्कार, सानिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ताज्या वाटणातला कोळंबीचा रस्सा कसा बनवायचा ते बघणार आहोत. चला तर मग लगेचच सुरू करूया. कोळंबीचा रस्सा बनवण्यासाठी इथे मी सोललेली कोळंबी 1/2 किलो घेतली आहे. तिच्या बघा आतला असा काळा दोरासुद्धा काढून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी 1/2 चमचा हळद घातली, थोडंसं मीठ घातलं आणि तिला असं चोळून ठेवलं आहे. आता हिला 10 मिनिट असंच ठेवून देऊया. आता रश्श्यासाठी लागणारं वाटण तयार करूया. आता इथे बघा मी एक छोटा टॉमॅटो घेतलेला आहे आणि टॉमॅटोच्या बिया बघा मी अशा काढून घेतलेल्या आहेत. टॉमॅटोचे बारीक तुकडे करून घ्यायचे, अर्धा इंच आल्याचे तुकडे घ्यायचे, एक हिरवी मिरची, 7 ते 8 लसूण पाकळ्या घ्यायच्या. इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे बघा आणि त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत. पाववाटी खोबऱ्याचे तुकडे घेतले, मूठभर कोथिंबीर आणि एक मोठा चमचा आपल्याला धणे घ्यायचे आहेत. इथे मी हे मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे सुक्या खोबऱ्याचे तुकडे घालायचे आहेत. आता इथे खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला ते मिक्सरमधून पहिले बारीक करून घ्यायचे आहेत. जर किसलेलं खोबरं घेतलं असतं तर सगळं एकदम वाटण वाटलं असतं तरी चाललं असतं. हे बघा आता हे खोबरं मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं. खोबरं पहिलं असं बारीक करून घ्यायचं. आता उरलेलं सगळं साहित्य आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. लसूण, टॉमॅटो, कोथिंबीर, आलं आणि धणे. हे बघा सगळं साहित्य ह्याच्यात घालून घेतलं. आता परत ह्याला मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया. हे बघा इथे आपलं हे वाटण तयार झालेलं आहे, पण मला हे वाटण ना थोडं भरड वाटतं आहे. आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे आणि परत ह्याला बारीक वाटून घेणार आहे. हे बघा इथे आपलं मस्त असं बारीक वाटण तयार झालं. लगेचच रस्सा बनवायला घेऊया. आता गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 3 ते 4 पळी तेल घालायचं आहे. आता तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. हे बघा आता हे तेल आपल्याला थोडं गरम करून घ्यायचं आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये 5 ते 6 ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. आता जेव्हा आपण ओली मच्छी कोणतीही बनवतो तेव्हा लसणीचं प्रमाण थोडं जास्त ठेवा. आता बघा लसूण आपण थोडीशी परतून घेतली. आता ह्याच्यामध्ये एक छोटा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा आपल्याला जास्त घालायचा नाही आहे, थोडासाच घालायचा आहे. आता कांदा थोडा परतून घेऊया. हे बघा कांदा थोडा परतून घेतला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण घालायचं आहे. आता हे सगळं वाटण आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे वाटण आपण सगळं कच्चं वापरलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला मंद ते मध्यम आचेवर चांगलं तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं आहे. हे बघा आपण वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि 2 चमचे आपल्याला ह्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे. आता तुम्हाला जर रश्श्याला रंग हवा असेल तर 1 चमचा बेडगी मिरची पावडर घाला. आता मसाले घातल्यानंतर ते थोडे मिक्स करून घ्यायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी घालायचं आहे. आता पाणी घातल्यानंतर मोठ्या आचेवरच आपल्याला हे मसाले आणि वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे. हे बघा एक 3-4 मिनिट ह्याला चांगलं परतून घेतलं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोळंबी घालायची आहे. आता कोळंबी घातल्यानंतर ती ह्या वाटणामध्ये चांगली मिक्स करून घेऊया. हे बघा मिक्स करून झालं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. आता तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी ह्याच्यामध्ये घाला. मला जेवढं हवं आहे तेवढं मी पाणी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. आता हे थोडं घट्ट आहे, त्याच्यामुळे मी अजून ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते. आता परत एकदा ह्याला ढवळून घ्यायचं आहे. आता ह्याच्यात आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. कोळंबीला आपण थोडंसंच मीठ लावलं होतं बघा. आता जेवढा रस्सा आहे त्या रश्श्यानुसार आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. 2 ते 3 कोकमचे तुकडे घालायचे आहेत. आता गॅसच्याच मोठी करायची आहे आणि मोठ्या आचेवर आपल्याला ह्याला उकळी घ्यायची आहे. हे बघा ह्याला चांगली उकळी आली आहे. आता आपल्याला गॅसच्याच मंद करायची आहे आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे
आणि मंद आचेवर 5 ते 6 मिनिट याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. हे बघा 5 ते 6 मिनिट आपण ह्याला शिजवून घेतलं. झाकण काढायचं आहे. एकदा रस्सा ढवळून घेऊया. आता परत आपल्याला गॅसची आच मंद करायची आहे आणि मंद आचेवर झाकण न ठेवता ह्याला 2 ते 3 मिनिट असंच ठेवून देऊया. बघा 2-3 मिनिट आपण ह्याला मंद आचेवर ठेवून दिलं आणि इथे आपला कोळंबीचा रस्सा तयार झालेला आहे. हा रस्सा मी एकदम घट्टसुद्धा केलेला नाही आहे आणि एकदम पातळसुद्धा केलेला नाही आहे. बघा भाताबरोबर आणि भाकरीसोबत खाता येईल असाच ठेवलेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि वरून आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता कोथिंबीर घातल्यानंतर ती चांगली मिक्स करून घेऊया आणि इथे आपला मस्त असा चमचमीत कोळंबीचा रस्सा तयार झालेला आहे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिकाज किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.